नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच 2026 या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो. जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. आणि या संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणचा काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो. मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र ही लहान होत जाते. मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे, जे जीवनात गोडवा आणण्याचे प्रतीक आहे. तिळगुळाचे लाडू व पोळ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि पौराणिक कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते. म्हणून शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानली जाते. यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि मानसिक शांतीही मिळते. तसेच पौराणिक कथेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यामुळे वाईट शक्तीचा नाश होतो असे देखील मानले जाते. मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वपूर्ण सण मानला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2026 ची मकर संक्रांत कधी आहे, या संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे, तसेच मकर संक्रांतीच्या काळात कोणती कामे चुकूनही करू नये किंवा कोणती कामे आवर्जून करावीत. तसेच संक्रांतीचे वाहन काय असणार आहेत, तसेच संक्रांतीचे फळ, पुण्यकाळ, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, तसेच दान काय द्यावे आणि या संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, कोणत्या गोष्टी करू नये, त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला कोणते शुभ रंग असणार आहे, कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नयेत, अशी ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहा, यावर्षी बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेला झुकवतो, पण तो थोड्याशा उत्तरेकडे झुकलेला असतो. आणि या मकर संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते. तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो. आणि या मकर संक्रांत या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी 14 जानेवारीलाच येतो. एखाद्या वर्षी 13 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. यंदा 2026 मध्ये मकर संक्रांत ही 14 जानेवारीलाच आलेली आहे. मकर संक्रांत पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. आणि या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्र ही लहान होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्त्व दिलं जातं. या दिवशी पवित्र दानामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. यासोबतच सूर्यदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो. मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण या सणाला हळदी-कुंकवाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे एक सौभाग्यकारक सण देखील म्हटलं जातं. या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम जो आहे, तर तो घरोघरी साजरा केला जातो. म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो, की यावर्षी संक्रांत कशावर आली आहे? कोणत्या रंगावर आली आहे? कारण संक्रांत ज्या रंगावर आलेली असते, तो रंग त्यावर्षी वर्ज्य केला जातो. तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत, कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात, त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात. तर पहा, सूर्याचे मकर संक्रमण बाल व कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे. स्थित जी आहे, तर ती बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहेत. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे, तर तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा असतो. तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत ना अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे.
आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे आणि त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाही. पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचा जर ब्लाउज असेल, तर तो सुद्धा आपल्याला अजिबात घालायचा नाही. फक्त मकर संक्रांतीच्या सणापुरतंच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं, त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते. आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो, पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त परिधान करायचं नाही, की इतर गोष्टी सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. तर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही. तुम्ही इतर पिवळ्या रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या वापरू शकता. जसे की हळदी-कुंकू, त्यामुळे जी हळद आहे ती सुद्धा वापरू शकता. सोन्याचे डाग असतील तर त्या गोष्टी सुद्धा वापरू शकता. फक्त पिवळे वस्त्र आपल्याला संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत. त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला तुम्हाला वंसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही देऊ नका किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत ते घालायचे नाहीत. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. या पिवळ्या रंगाला पीतांबर असं सुद्धा म्हटलं जातं. पण आपल्याला यावर्षी 2026 मध्ये संक्रांतीच्या दिवसापुरते पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आता आपण पाहूयात, की यंदा संक्रांतीला कोणते 5 शुभ रंग आहेत. तर यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग. पहा, आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग वर्ज्य करत असतो. रंगाचे कपडे हे आपण काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करत नाही. परंतु मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे. या सणाला काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात. बाकीच्या रंगासारखे या रंगाला सुद्धा धार्मिक महत्त्व आहे आणि हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात. आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शनिदेवाचा रंग आहे आणि हा सण देखील शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाची वस्त्र असतील, साडी असेल किंवा कपडे असतील, तर तुम्ही ते आवर्जून परिधान करू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला जातो. लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे. लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, आवेग, उत्साह, शुभेच्छा, श्वास आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. आणि म्हणूनच कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजा मांडत असताना त्या पाटावरती लाल रंगाचं वस्त्र हे आपण टाकत असतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना आणि तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. सौभाग्याचं प्रतीक असूनही तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. कारण बघा, नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते आणि महिलासुद्धा लग्न झाल्यावर देखील हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात. कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने एक प्रकारची आपल्याला ऊर्जा मिळत असते. आपल्या शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप जास्त महत्त्व दिलं आहे. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळा आपण मनसोक्त पाहिलं तर मन जे आहे ते शांत होतं. आपल्या डोळ्याला शीतलता प्राप्त होते. त्यामुळे हिरव्या रंगाचे देखील खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची जी साडी आहे तीच घेत असतो. कारण देवीला लाल रंगासोबत हिरवा रंग हा देखील प्रिय आहे. म्हणून जर तुमच्याकडे लाल रंग असेल, तर तुम्हाला तो परिधान करायचा आहे. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग, ज्याला भगवा रंग देखील म्हटलं जातं. मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवासंबंधित आहे आणि जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो, तर त्याचा रंग देखील केशरी होत असतो, म्हणजेच भगवा होत असतो. केशरी रंग हा त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानले जाते. रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केशरी रंगाचे होते, कारण की केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानलं जातं. तसेच केशरी रंग हा देवी शक्तींचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही देखील प्रवाहित होत असते. आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल, तर ती देखील तुम्ही परिधान करू शकता. यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो.
तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा आहे. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपले मन देखील खूप प्रसन्न होत असते. एक वेळची एनर्जी आपल्याला मिळत असते. या रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं आणि म्हणून जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. ते काही शुभ रंग आहेत, ज्या रंगाच्या साड्या तुम्ही संक्रांतीला परिधान करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची, पर्पल किंवा सिल्वर रंगाची, ब्राउन रंगाची किंवा इतर रंगाच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्या देखील तुम्ही घालू शकता. फक्त तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाही. तसेच मकर संक्रांतीला साड्यासोबतच बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत असते. बघा पूर्वीपासून आपली आजी असेल, आपली आई असेल तर मकर संक्रांतीला किंवा हरतालिकेच्या सणाला किंवा नागपंचमीच्या सणाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरतात. कारण त्या बांगड्या भरण्यामागे सुद्धा काही धार्मिक महत्त्व जे आहे ते सांगितलं जातं. म्हणून आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरण्यासाठी जातो किंवा बांगड्या देखील विकत घरी आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीला बांगड्या भरताना सुद्धा काही नियमांचे पालन करायचे आहे, ते आवर्जून करायचं आहे. बांगड्या ज्या आहेत तर त्या 16 शृंगारांचा त्यांचा समावेश होत असतो. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीचा सण म्हटलं की सर्व स्त्रिया छान तयार होतात, साड्या घालतात आणि व्यवसायाला जातात. हळदी-कुंकू देखील तयार करत असतात. तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये काचेच्या 2 बांगड्या का होईना हिरव्या रंगाच्या ज्या आहेत त्या असायला हव्या. बऱ्याच वेळा आपण साडीवर मॅचिंग अशा बांगड्या घालत असतो, परंतु तुम्ही साडी कोणत्याही रंगाची घातलेली असेल, त्यावर तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घालायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हिरवा रंग हा शुभ सौभाग्य प्राप्तीचा प्रतीक मानला जातो. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं. म्हणजेच त्याच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते. तसेच बांगड्या भरताना अजून एक खास महत्त्वाचा नियम पाळला जातो. तर बांगड्या घालताना एका हातात 6 घातल्या जातात, तर दुसऱ्या हातात 7 अशा बांगड्या घालायच्या असतात. हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत. म्हणजे एका हातात आपल्याला एक बांगडी जास्त घालायची असते. जर आपण कासाराकडे बांगड्या भरायला गेलो, तर तेव्हा सुद्धा कासार आपल्या हातात एक जास्तीची बांगडी घालत असतो. म्हणून जर तुम्ही मकर संक्रांतीला कासाऱ्याकडे बांगड्या बांधण्यासाठी गेले, तर तिथे तुम्हाला एक बांगडी हातामध्ये जास्त घालेल. परंतु जर तुम्ही घरीच आणून या बांगड्या आपल्या हातामध्ये घालणार असाल तर किंवा तुमच्या घरात अगोदरच बांगड्या असतील, तर तुम्ही त्या घालणार असाल, तर तुम्हाला एका हातामध्ये एक बांगडी ही जास्त घालायची आहे. तुम्ही बांगड्या घालताना कितीही संख्येमध्ये बांगड्या घालू शकता. फक्त एक बांगडी एका हातात जास्त घाला, तर हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. तसेच बांगड्या घालताना मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या देखील वापरू नका. त्याचबरोबर टिचलेल्या बांगड्या असतात, तर त्या सुद्धा हातामध्ये घालू नये. टिचलेल्या बांगड्या असतील, तर त्या तुम्हाला हातातून काढून टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाहीत. त्याचबरोबर या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, तर पहा या दिवशी नदी स्नान करणे, सूर्यदेवाला जल अर्पण करणे, तीळ-गूळ, ब्लँकेट, तूप किंवा उडदाची डाळ ही दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी सूर्यदेवाची पूजा करावी, मंत्र उप उप उपचार करावे, हे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तिळगुळाचे लाडू, खिचडी ही आवर्जून खावी. त्याचबरोबर पतंग उडवणे, सुगडं भरणे या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या दिवशी केल्या जातात. या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये, तर या दिवशी तेलाचं दान करणे अशुभ मानले जाते. तर या दिवशी आपण तेल दान केले तर आपल्याला आजारपण आणि नकारात्मकता येते. घरामध्ये येत असते म्हणून चुकूनही या दिवशी तेल जे आहे ते दान करू नका. त्याचबरोबर चाकू, कात्री, धारदार ज्या वस्तू असतात तर त्यासुद्धा या दिवशी दान करू नये. कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपानाचे सेवन देखील या दिवशी आवर्जून टाळायचे आहे. त्याचबरोबर इतरांचा अपमान करणे किंवा वाईट शब्द वापरणे देखील या दिवशी टाळावे. कारण संक्रांतीचा सण हा नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा मानला जातो. म्हणून या दिवशी तिळगुळ देऊन गोड-गोड बोला असे म्हणावे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर केली आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.